नमस्कार, मी सौ स्वाती चंद्रशेखर आदमाने. आपण द्वारकेची सिरीज करत आहोत. तर सर्वांचं स्वागत आहे आपले देवाची द्वारी या चॅनलमध्ये. आता आपण आलेलो आहोत रुक्मिणी माता मंदिरात. माझ्या मागे तुम्ही रुक्मिणी मातेचं मंदिर बघू शकता. आता ह्या मंदिराचा संपूर्ण इतिहास, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगते. तत्पूर्वी रुक्मिणीचं माहेर होतं कौंडिण्यपूर, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील सध्याचं अमरावती हे शहर. आणि तिचा भाऊ होता तिचा भाऊ होता रुक्मिणीचं लग्न ठरवलं होतं शिशुपालाशी, परंतु तिने मनानेच श्रीकृष्णाला वरलं होतं आणि सांगितलं होतं, आता एक विचार श्रीकृष्ण नवरा. श्रीकृष्ण सोडून माझ्या आयुष्यात दुसरी व्यक्ती येणे नाही, लग्न करीन तर श्रीकृष्णाशीच. मग भगवंतानी कौंडिण्यपूर म्हणजे सध्याचं अमरावती इथून रुक्मिणीचं हरण केलं होतं. रुक्मिणी हरणाचा प्रसंग सर्वांना सर्वश्रुत आहे, सर्वांनी अनेकदा पाहिलेला आहे, ऐकलेला आहे. तर हेच ते रुक्मिणी मातेचं मंदिर आणि ही स्त्री श्रीकृष्णाची लक्ष्मी. आता आपण आज जाऊन जिथपर्यंत मोबाईल शक्य आहे तिथपर्यंत नेऊन दाखवते, तुम्हाला सर्व मंदिर दाखवते, आणखीन या मंदिराचा इतिहासही सांगते. चला भेट. आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या बाहेरच्या भागात आणि मंदिराचा ध्वज तुम्ही बघू शकता. या मंदिराचा संपूर्ण इतिहास तुम्हाला सांगतेच, परंतु हे जे दगडी मंदिर तुम्ही बघत आहात ते एका विशिष्ट खडकापासून बनवलेलं आहे. इथे समुद्राचा परिसर असल्यामुळे, समुद्राची रेती असल्यामुळे हा खडक तुम्ही बघू शकता थोडासा सच्छिद्र पद्धतीचा आहे. सच्छिद्र खडक जे आपण भूगोलात शिकलेलो आहोत तशा पद्धतीचा हा खडक आहे. आणि खाली बघा हत्तींची ओळ आहे, रांग आहे, माळ आहे आणि ह्याचं तारकाकृती ह्याचा चौथरा आहे. आणि मंदिर किती सुंदर आहे बघा. हे मंदिर आहे दगडी, परंतु जेव्हा श्रीकृष्णाची द्वारका सोन्याची होती तेव्हा रुक्मिणीचं मंदिर होतं सोन्याचं. रुक्मिणीचा राणी वसा होता सोन्याचा. तर आता असा विचार पडतो की रुक्मिणीचं मंदिर द्वारकेच्या बाहेर का? तर त्याची अशी आख्यायिका आहे. अर्थात द्वारका हे सगळं समुद्रकिनारी वसलेलं आहे. बाजूला बघू शकता तुम्ही खाडी आहे, इथे समोर समुद्र दिसतो आहे आणि वाऱ्याचा वेगही खूप प्रचंड आहे. तर आता प्रश्न असा पडतो की रुक्मिणी द्वारकेतून बाहेर का? रुक्मिणीचं लग्न श्रीकृष्णाशी झालं होतं. श्रीकृष्णाने तिचं हरण केलं होतं शिशुपालाच्या लग्नातून आणि रुक्मिणी युद्ध करण्यासाठी धावून आला होता वगैरे सर्व कथा सर्वश्रुत आहेच. परंतु लग्न झाल्यानंतर श्रीकृष्ण आणि रुक्मिणीने ऋषी दुर्वासांना द्वारकेत पाचारण केलं होतं. पण दुर्वासा ऋषी आधीच कोपिष्ठ म्हणून सर्वश्रुत आहेत. तर दुर्वासांनी सांगितलं की मी अवश्य द्वारकेला येईल, परंतु माझा रथ कुठल्याही प्राण्याने ओढलेला मला चालणार नाही, तो रथ तुम्ही दोघांनी ओढून न्यायचा. तर कृष्ण रुक्मिणीने हे मान्य केलं आणि त्यांनी तो रथ ओढून आणायला सुरुवात केली. परंतु ही द्वारका आहे, इथे ह्युमिड वातावरण असतं आणि सूर्याचा थोडा प्रकाशही तेज असतो इथे, म्हणून रुक्मिणीला खूप तहान लागली. तिने सांगितलं, नाथ माझा घशाला शोष पडला आहे, मला खूप तहान लागली. म्हणून सध्या हे मंदिर ज्या ठिकाणी स्थित आहे तिथे श्रीकृष्णाने त्याची करंगळी दाबली आणि गंगा उत्पन्न केली आणि नंतर तिने पाणी प्राशन केलं. परंतु दुर्वासांना त्याचाही खूप राग आला आणि ते म्हणाले की मला न विचारता तुम्ही मला पाचारण केलं आणि मला न विचारता पाणी ग्रहण केलं. म्हणून त्यांनी रुक्मिणी आणि श्रीकृष्णाला तुमचा 12 वर्षांचा वियोग होईल असा श्राप दिला होता. त्यामुळे त्या दोघांना 12 वर्षाचा विरह झाला. परंतु भौगोलिक दृष्ट्या हे मंदिर श्रीकृष्णाचं ते द्वारकाधीश मंदिर आहे द्वारकेच्या, त्याच्या अगदी समांतर रेषेत आहे आणि दोन्ही मंदिराचे ध्वज एकाच दिशेने फडकताना दिसतात. त्यामुळे रुक्मिणी मातेचं मंदिर श्रीकृष्ण मंदिराच्या द्वारकाधीश मंदिरापासून इथे लांब आहे. प्रत्यक्ष लक्ष्मी, प्रत्यक्ष श्रीकृष्णाची पट्टराणी रुक्मिणी. परंतु परमात्म्यालाही जे भोग चुकले नाही तर तुम्ही आम्ही सामान्य माणसं कोण आहोत ह्याचंही हे प्रतीक म्हणता येईल. अतिशय देखणं सुबक कलाकुसर केलेलं असं हे रुक्मिणी मातेचं मंदिर. मोबाईल गाभऱ्यात नेण्यास मुळीच परवानगी नाही आहे. बाहेरून मंदिराचा सर्व परिसर मी तुम्हाला दाखवला. आजूबाजूचाही परिसर तुम्ही बघू शकता. समोर समुद्राची खाडी आहे, आता ओहोटी आहे त्याच्यामुळे पाणी थोडं आत गेलेलं आहे. परंतु लास्ट टाइम मी आले होते तेव्हा इथपर्यंत पाणी भरलेलं होतं. अतिशय रमणीय असा परिसर आहे, थंड हवा वाहत आहे आणि हे द्वारकेची पट्टराणी, द्वारकेच्या राणाची ही राणी
रुक्मिणी तिचं मंदिर द्वारकेच्या बाहेर आहे. ती इतकी देखणी, इतकी सुकोमला होती, पण तरीही राधा राणीच्या दर्शनाने तिने असा विचार केला होता की मी आता श्रींच्या नाथ म्हणजे श्रीकृष्णाच्या सेवेत राहणार नाही, मी जाईल राधा राणीच्या सेवेत. अशी ही खूप मोठ्या मनाची जगत जननी महालक्ष्मी रुक्मिणी माता. म्हणून इथे पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे या मंदिरात पाण्याचा प्रसाद दिला जातो आणि इथलं पाणी ग्रहण करणं खूप शुभ मानलं जातं. इतर ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद मिळू शकतो, परंतु या मंदिरात पाण्याचा प्रसाद मिळतो. तर हे सच्छिद्र खडकांनी युक्त असं रुक्मिणी मातेचं मंदिर, याचा संपूर्ण इतिहास मी तुम्हाला सांगितला. आणि रुक्मिणी माता कशी द्वारकेच्या बाहेर थांबली, दुर्वासा ऋषींनी कुठला शाप दिला होता वगैरे सर्व कथा सर्वश्रुत आहे. आणि द्वारकेत महत्व आहे ते ध्वजाचं. द्वारका आणि जगन्नाथपुरी या दोन धामांमध्ये ध्वजेचं खूप महत्व आहे. तर अशी ही श्रीकृष्णाची पट्टराणी रुक्मिणी राणी तिचं हे मंदिर आहे. आणि बघू शकता तुम्ही मंदिर परिसर किती देखणं आहे. सुंदर असं हे मंदिर आहे, परंतु आज खूप गर्दी असल्यामुळे दर्शन माझं बाहेरूनच झालेलं आहे. आणि हा मंदिराचा कळस, आणि हा मंदिराचा कळस आणि त्याची ध्वजा बघू शकता तुम्ही. संपूर्ण रुक्मिणी मातेचं मंदिर, ही द्वारकेची पट्टराणी. मला सर्वात जास्त आवडली ती हत्तींची ओळ आणि रांग. संपूर्ण मंदिराच्या कडेने अशा पद्धतीची माळ केलेली आहे, रांग केलेली आहे. काय देखणं हे चित्र आहे नाही. अर्थातच संपूर्ण मंदिरच खूप देखणं आहे आणि मंदिराचा परिसर अर्थातच समुद्राचा आहे. परंतु ज्यांचं मनाशी नातं असतं, प्रेम असतं, ते रुक्मिणी आणि श्रीकृष्ण त्यांची ध्वजा नेहमी एकाच दिशेने फडकते. हे खूप मोठ्या अनुपम प्रेमाचं प्रतीक आहे. असं हे रुक्मिणी मातेचे मंदिर. आपले द्वारकेचे व्हिडिओ आता येतच राहतील. सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि द्वारकेची सिरीज आपण करीत आहोत. आणि असं म्हणतात की रुक्मिणी मातेची दर्शन घेतल्याशिवाय द्वारकेची यात्रा सुफल संपूर्ण होत नाही. म्हणून द्वारकेत मध्ये रुक्मिणी राणीच्या मंदिराच्या दर्शनाचं खूप मोठं महत्व आहे. जेवढं शक्य होतं तेवढं सगळं मी मंदिर तुम्हाला दाखवलं. इथं मकर मुख आहे, जिथून देवीच्या पूजेचं पाणी बाहेर येतं. ज्या मंदिराला मकर मुख असतं पाणी बाहेर येण्यासाठी, ते मंदिर निश्चित 1000 वर्षापूर्वीचं असतं. आणि हे मंदिर 5000 वर्षाच्या पूर्वीचं आहे. मंदिराचा डौलानी फडकणारा ध्वज आणि संपूर्ण मंदिर परिसर मी तुम्हाला दाखवला आहे. कृपया प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. रुक्मिणी माता मंदिर, श्री क्षेत्र द्वारका. धन्यवाद.